मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी देणार असाल आणि ज्या विद्यार्थ्यांनी ई-एल-सी-टीचा फॉर्म चुकून भरला आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना ई-एल-सी-टी फॉर्म भरलेला असताना पुढे मराठी मीडियममध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे हे प्रश्न आहेत की माझ्याकडनं चुकून ई-एल-सी-टी फॉर्म भरला गेलाय आणि आता मला कॅप राउंडच्या वेळेस मराठी कॉलेजेसचा प्रेफरन्स देता येईल का? मराठी कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळेल का? आणि जर मिळणार नसेल, तर मला दुसरा फॉर्म आत्ता भरण्याची गरज आहे का? या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात मी सी-ई-टी सेलकडे सुद्धा चौकशी केली, तर त्यावरती त्यांचा रिस्पॉन्स काय होता, हे पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या टॉपच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये बी-एडला ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला 95+ पर्सेंटाइल्सची गरज आहे. तर हे पर्सेंटाइल्स मिळवण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच 26 जानेवारीपासून बी-एडच्या आणि ई-एल-सी-टीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर दिले जातील, रेकॉर्डेड लेक्चर इथे अवेलेबल असतील, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि प्रॅक्टिससाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला इथे दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, ह्या बॅचमध्ये एक्झाम पर्यंत तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर करून तुमची रिव्हिजन सुद्धा घेतली जाईल आणि एक्झाम नंतर तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये सुद्धा गाईड करण्याचं काम या बॅचमध्ये केलं जाईल. तर बॅचला जॉईन करण्यासाठी आजच दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी-एड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात सुरुवातीला आपण या परीक्षेची एलिजिबिलिटी पाहूयात. जसं की आपल्याला माहिती आहे, विद्यार्थी हा इंडियन सिटीजन असणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्याकडे एकतर बॅचलर्स डिग्री असणं आवश्यक आहे किंवा मग मास्टर्स डिग्री त्या विद्यार्थ्याकडे असावी. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी फायनल इयर मध्ये आहेत असे विद्यार्थी सुद्धा ही सी-ई-टी देऊ शकतात आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 50% मार्क्स असावे लागतात. रिझर्व्ह कॅटेगरीमधून विद्यार्थी असेल तर 45% मार्क्स त्याला असणं आवश्यक आहे. आता जर तुम्ही इंजिनियर असाल, टेक्निकल डिग्री तुमची असेल तर ओपनच्या विद्यार्थ्यांना 55% आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 50% त्यांच्या डिग्रीमध्ये असणं आवश्यक आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, बी-एड जनरल आणि स्पेशल ही एक्झाम मराठी माध्यमामध्ये बी-एड करण्यासाठी आहे आणि ही परीक्षा तुम्ही देत असाल तर तुमच्या पेपरमध्ये मेंटल ॲबिलिटी या विषयातून 40 प्रश्न येतील, जनरल नॉलेज करंट अफेअर्स मधून 30 प्रश्न येतील आणि टीचर ॲप्टिट्यूड मधून तुम्हाला 30 प्रश्न विचारले जातील. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी ई-एल-सी-टी हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे अशा विद्यार्थ्यांना हे 100 प्रश्न तर असतीलच, सोबतच ई-एल-सी-टी साठी ॲडिशनल 50 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन 20 मार्क, व्होकॅब्युलरी मधून 5 मार्कचे क्वेश्चन येतील, ग्रामर फोकस मधून 8 मार्कचे क्वेश्चन येतील, सेंटेन्स फॉर्मेशन मधनं 7, फोनेटिक्स मधनं 3, वर्बल इडियम्स अँड प्रोव्हर्ब्स मधनं 5 आणि फिगर ऑफ स्पीच या टॉपिक मधनं तुम्हाला 2 प्रश्न इथे परीक्षेमध्ये येणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीच्या आहे. बी-एड जनरल तुम्ही मराठी आणि इंग्रजी अशा कुठल्याही माध्यमामधून देऊ शकता. बी-एड जनरलच्या विद्यार्थ्यांना 100 मार्कची परीक्षा आहे आणि 100च प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात आणि ते प्रश्न एमसीक्यू प्रकारचे असतात. या परीक्षेला तुम्हाला 90 मिनिटांचा वेळ असतो. तेच जर आपण ई-एल-सी-टीच्या बाबतीत पाहिलं तर ई-एल-सी-टी सुद्धा ऑनलाईन आहे, पण तिथे मीडियम तुम्हाला इंग्लिश असणार आहे, कारण ही परीक्षा इंग्लिश लँग्वेज कॉन्टेंट टेस्ट आहे. म्हणून इथे तुम्हाला मीडियमची चॉईस नाहीये. इंग्लिश मीडियम मधून कंपल्सरी हा पेपर देणं गरजेचं आहे. प्रश्नांच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर 50 प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात आणि 50 मार्क या प्रश्नांना दिलेले असतात. सर्व प्रश्न हे एमसीक्यू प्रकारचे असतात आणि 60 मिनिटांमध्ये तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर 60 मिनिटांमध्ये 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील किंवा 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील तर इथे तुम्हाला एमसीक्यू ची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये तुम्हाला मॉक टेस्ट दिल्या जातात, जेणेकरून
तुमची या विषयांची आणि परीक्षेची संपूर्ण प्रॅक्टिस होते आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी याची मदत होते. जसं की आपल्याला माहिती आहे, परीक्षांच्या तारखा ऑलरेडी नोव्हेंबरमध्ये सगळ्यांना सांगितलेल्या आहेत. नोटिफिकेशन जानेवारीमध्ये आलं होतं. ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंगसाठी 13 फेब्रुवारीची शेवटची डेट आता दिलेली आहे आणि आपले जे हॉल तिकीट आहे ते साधारणतः 17 मार्च नंतरच आपल्याला मिळतील आणि परीक्षा ही 27 ते 29 मार्च या 3 दिवसामध्ये घेतली जाईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे 3 दिवस सलग परीक्षेला जाण्याची गरज नाहीये. इथे प्रत्येक दिवशी साधारणतः 3 सेशन मध्ये ही परीक्षा होते आणि त्यापैकी कुठल्याही एका सेशन मध्ये तुम्हाला या परीक्षेला जाणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या ऍडमिट कार्ड वरती तुम्हाला सांगितलं असेल की तुमची परीक्षा 27 तारखेला मॉर्निंगच्या सेशन मध्ये असेल तर त्या दिलेल्या वेळेमध्ये जाऊन तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने हे परीक्षेचं शेड्यूल असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इश्यू राहिला तो म्हणजे ELCT आणि बीएड जनरल विषयी असणारं कन्फ्युजन. तर आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बीएड जनरलचा फॉर्म भरायचा होता, पण त्यांच्याकडनं ELCT ला यस झालं आणि फॉर्म ॲज अ ELCT म्हणून सबमिट झाला. मे बी काही विद्यार्थ्यांना ELCT ला अप्लाय करायचं असेल, इंग्लिश मीडियम कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, पण त्यांच्याकडनं ELCT ला नो झालं असेल आणि बीएड जनरलचा फॉर्म त्यांच्याकडनं भरला गेला असेल. तर अशा केसेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा रिझल्ट येतो, तो रिझल्ट आल्यानंतर तुम्ही ELCT दिलेली असताना मराठी मीडियमच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेऊ शकता का, हा महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांचा येत आहे. तर त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, मी CET सेलच्या हेल्पलाईनला कॉलही केला होता, त्यांच्याशी बोललो पण आणि त्यांनी त्या कॉलमध्ये स्पष्ट केलं की जर विद्यार्थ्याने चुकून ELCT ला यस केलं असेल आणि या केसमध्ये त्याला पुढे मराठी मीडियमच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या संदर्भात आत्ता तरी ते काहीच सांगू शकत नाही. ज्या वेळेस कॅप राऊंडचे फॉर्म सुरू होतील त्याच वेळेस काही सांगता येईल. पण विद्यार्थी मित्रांनो, ते जरी याच्याविषयी आत्ता काही सांगू शकत नसले तरी माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर आहे आणि ते म्हणजे, जरी तुम्ही ELCTचा फॉर्म भरलेला असू द्या, तुमचा जो रिझल्ट येतो त्या रिझल्ट वरती बीएड जनरलचे मार्क्स वेगळे असतात आणि ELCTचे मार्क्स तुमचे वेगळे असतात. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा रिझल्ट दिला जातो आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कॅप राऊंडचा फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला तिथे ELCT दिलेली असताना 2 ऑप्शन दिलेले असतात. एक तर तुम्ही जनरलचे कॉलेजेस म्हणजे मराठी माध्यमाचे कॉलेजेस भरू शकता आणि दुसरं म्हणजे ELCTचे कॉलेजेस सुद्धा तुम्ही भरू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, ELCTचे म्हणजेच इंग्लिश मीडियम मध्ये बीएड देणारे कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये कमी आहेत आणि त्या कॉलेजेसचा कट ऑफ खूप जास्त आहे. तर अशा केसेसमध्ये विद्यार्थी जनरल कॉलेजमध्ये सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात, म्हणजे मराठी माध्यमाच्या कॉलेजेसमध्ये सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात आणि त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला पेपर हे इंग्रजी माध्यमामध्ये देण्याची सुद्धा सुविधा असते. फक्त त्या कॉलेजचं मीडियम हे मराठी असतं, पण तुम्ही पेपर इंग्लिश मधून देऊ शकता. त्यामुळे जरी तुम्ही ELCTचा फॉर्म भरला असेल आणि आता तुम्हाला टेन्शन आलं असेल की कॉलेजेस खूप कमी आहे, तुमच्या एरियामध्ये कॉलेज नाहीये, तुम्हाला लांब कुठंतरी कॉलेजला जावं लागेल, अशी जर परिस्थिती तुमची असेल तर तुम्ही तुमच्या कॅप राऊंड मध्ये बीएड जनरल म्हणजेच मराठी माध्यमांचा सुद्धा प्रेफरन्स देऊ शकता आणि त्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, तुम्हाला परत दुसरा फॉर्म भरण्याची गरज नाहीये. तुम्ही ELCT ला यस केलंय, काही हरकत नाही. ज्यावेळेस तुम्ही परीक्षा द्याल त्यावेळेस दोन्ही पेपर तुम्हाला द्यायचे आहे. जनरलचा पण पेपर द्यायचा आहे, ELCTचा पण पेपर द्यायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही कॅप राऊंडचे फॉर्म भराल त्यावेळेस लक्षात ठेवा, तुम्हाला मराठी मीडियमच्या कॉलेजेसचा प्रेफरन्स द्यायचा आहे आणि तिथे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. बाकी ELCT जर नो असेल तर तुम्हाला कंपल्सरी मराठी माध्यमामध्येच ऍडमिशन घ्यावं लागेल. इथं यस असेल तर तुम्ही मराठी किंवा इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांचे ऑप्शन्स तुमच्या पुढे ओपन राहतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तसंच विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे 27 ते 29 मार्च आपली ही परीक्षा असणार आहे आणि या परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच 26 जानेवारी पासून सुरू करण्यात आली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह क्लासेस दिले जातील. जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड क्लासेस सुद्धा इथे अवेलेबल असतील. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. तुमचं टाइम मॅनेजमेंट सुधारण्यासाठी तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट दिल्या जातील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स तुम्हाला इथे अवेलेबल असतील. 2000 पेक्षा अधिक MCQ तुम्हाला इथे दिले जातील. तसेच विद्यार्थी मित्रांनो,
परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर करून तुमची रिव्हिजन घेतली जाईल आणि पेपर झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचे ॲडमिशन सुरू होतील, कॅप राउंडचे ॲप्लिकेशन सुरू होतील, त्यावेळेस त्या प्रोसेसमध्ये गाईडसुद्धा या बॅचमध्ये केलं जाईल. तर बॅचला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आत्ताच व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉइन करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि ELCT जर येस झालं असेल तर टेन्शन घेऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक यू.